हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणिजहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरोगता आजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही धर्मरायानं तीर्थयात्रे वतना लोमश महर्षीन ते वातापीने अगस्त्याल काणी सांगता म्हणून म्हणताना सांगता वातापी आणि इल्वल म्हळेल दोन भाव तन्नी ब्राह्मणाल वयर तांकां भारी कोपो ब्राह्मणा नाश करचे खातीर इल्वलान वातापीक बोकडी करचे तांकां खवयसूचे आनी भायर यो म्हूण वडान आपोवचें तितून तो पोट बेतून भायर येता अशी ब्राह्मणांक मारचे. ते एक अद्भुत शक्ती इल्वलाक आशिल्ले म्हूण सांगून तशी तेच वेळाक अगस्त्याल विशयी सांगतात त्यांनी कळ्ळें. तांगेल पित्रान माती तो गोपाय वेरी जावन बुरुकार लांबचे पळोवन पंदा व्हडली फोंड इथे तुमी अशी रक्ताची लांबतरसाची म्हणटना आमी तुगेल पित्र तुका संतान जाल्यार मांत्र आमकां उर्ध्वगती नानतल्या आमगेल गती अशीची म्हूण तरी हांव एक संतान पावता वारडीक करून घेवन म्हूण आतां चेडूं जेवकाला वारडीक जेवका वयवे जाल्यार तांगेल मना येता काय एक चेडूं जेवच्याक मेगेल बायल जेवच्या योग्यत आसूची स्त्री जगत्यांतून ना म्हूण सांगून दिसता काय. म्हळ्यार पुत्रप्राप्ती जेवका जाल्यार एक अनुरूप स्त्री जेवका न्हू तसल येद्दोळ ना म्हूण सांगून तांणी कसं करताची प्रपंचांतून सर्व प्राणीचे विशेष विशेष गुण ओट्ट करताची. म्हळ्यार सिंहाचे कुरटू हरिणाचे दोळो अशी पुरे बळे म्हणटाची तशी पुरे ओट्ट करून त्या पुरे गुण ओट्ट करून बारी चंदी एक स्त्री एक बीज रुपार सृष्टी करताची आनी ते बीज व्हरून विदर्भराया खावच्या दिता ती ताका चेडूं नासता तो तागेले बायले दिता खावच्याक कडेरी ती ಸ್ವಲ್ಪ काळा भितर गर्भिणी जाल्ली 9 म्हयने जाले चंद एक चेले चेडूं जाले भारी चंद ते तिगेल चंद एक चूर लोप नातिल देखून तिका लोपामुद्रा म्हूण सांगून नांव दवरताची. प्रौढस प्रायेक येतना म्हळ्यार वारडीक जेवची प्राय येतनाय तिका वारडेकून घेवच्या खंयचेय राय मुखार येनिचकी कित्याक म्हळ्यार ती आमकां योग्य म्हळ्यार आमगेल्या पशी चड योग्यत्वान स्त्री ती आमी तिका योग्य न्ही एकच वेळ विदर्भराया लागीं आमी हिका लोपामुद्रे वारडीकून घेत म्हण चमकल्यार तो आमगेले वयर कोपल्यार म्हूण म्हणलेलें भंयान जाल्यार हांगा विदर्भराया मस्त बेजार कोणा वारडीकून दिवचें कोणा वारडीकून दिवचें. अगस्त्या तेन्ना कळ्ळें कसं न्ही म्हूण म्हळ्यार म्हगेले हांव सृश्टी केलेली चेली ती आतां विवाह योग्य जाल्या सीदा आरामने येताची आनी रायाला सांगताची विदर्भराया लागीं म्हाका एक वंश उद्धारक चेडूं जावका म्हूण तुगेले दुवे वारडीकून घेता म्हूण हांव लेखला म्हूण सांगून कडेरी रायाक कसो करचें म्हूण कळना. आतां ते वनवासी म्हळ्यार वनांत वास करचें जाल्यार अगस्त्याल अनुग्रहाना जाल्लेलें चेडूं आजी ते अगस्त्याचे वारडीकून घेता म्हूण निमगिता कसो करचें दिना म्हूण म्हणल्यार शाप दितकी म्हूण म्हणलेलें भंय ताका निग्रह अनुग्रह शक्ती आसा म्हूण गोतस दिवया म्हूण म्हळ्यार इतली चंद करून व्हड केल्ली चेल्लीक रानांतू ते वल्कल न्हेसून आनी कंदमूल फल खावन जीवन करूं संन्यासी न्हेसी जीवन करूं कशें दिवचें. बायलेले वचून सांगता कसो करचें बायलेकय कसो उतर दिवचें म्हूण कळना. कडेन लोपामुद्रेक कळटा अन्नाक म्हाका किपीडस वचून निमगीता कसलें तांणी सांगताची अशें जाल्लें. लोपामुद्रे सांगता नमत्कृते मही बालपीडाम अभ्येतमर्हसि प्रयच्छ माम अगस्त्याय त्राही आत्मानं मया पिता. मेगेल निमती तुमकां कसले तोंदरे जेवचे न जाना म्हाका आतांची अगस्त्या वारडीकून दियाची
इथे कमून म्हणलं आत्मरक्षण करून घेवचे विषय योग्य म्हणून म्हाका दिसता तुम्ही तुमगेलें आत्मरक्षण करून घेवका मागीर कसलेची करू जायना म्हण जाली नंतर रायू लोपामुद्रेक अगस्त्या दिवन वारडी करून सोडता कडेरी लोपामुद्रे वारडी जाले कुडले अगस्त्यो बायलेल्या सांगता लोपामुद्रे आमकां हें आभरण हें दिव्य हें अंबर म्हळ्यार वस्त्र हे पळय अगत्य ना आमी पळय वनवासी न्हय तशें हांव तूं हे पळय हांगा सोडी मिगेल उठ अरण्य मासाक जाय आशिल्लें नारू मडी न्हेसून यो ती कूडले पुराय काणू ते आवसोल घरांत तो दवरता आनी वलखल न्हेसून बामणाल उठ अरण्या वता कडेरी गंगाद्वारा वतात आनी थंय उग्र तपस्सो करताची तेदना लोपामुद्रेक ती अगस्त्याल सेव करता पाप उग्र तपस करतना ताका होम पुसूची ताका उपचार कळवे म्हळ्यार तांणी हे कडचे लोकां नानशी तांणी समाधी आसून तपस्या करतात न्हय त्या वेळार तांगेलें रक्षण करचें हे पुरे ती कळवे कडेरी अगस्त्याकय बायलेन इतली सहकार म्हाका दिल्लें म्हणटा खुशी जलके तांकां तशी कडेरी राजकुमारी ती लोपामुद्रे पळयता ती राजकुमारी आशिल्ली तपस्विनी जाली वैबय एक दीस अगस्त्याक आनी तिगेले सेवा तिगेले प्रीती अंतरंगांतली हे पळय पळोवन अगस्त्या दिसलें की आनी हांव खंयच्या उद्देशा तिका वारडीक करून घेतला तिगेले तिका त्या उद्देश नेरवेरुका म्हूण सांगून तेदना ती सांगता कळवे तेदन ही तिका सांगता म्हाका तुगेले निमतेक चेडूं जेवका म्हूण तेदन ती सांगता पळय म्हाका हांव आश करता म्हूण तूं लेखूनच जाल्यार म्हाका मिगेले अन्नाल अरमने आसूत तसले आमचा तुली कातल्पा वैरीची न्हिदोकानी म्हूण आशी आनी तुमी तशीची आमकां शिशू जावका जाल्यार तुमी चंद्रितीर अलंकार करून येवका म्हूण सांगून तेदना आनी ती सांगता पळय हें चिरकाशाय वस्त्र धारण करतना म्हाका तुमगेले वैरी पूज्य भावने येत शिवाय म्हाका तुमगेले ಒಟ್ಟು एक संताना खातीर एक सुरतक्रिय करच्या म्हाका मन येना तशें जाल्यार मागीर सांगता ती तुमगेले कसलेची हें ब्रह्मचर्य सकट बायडचेत म्हणणे रतूच ना ते जाल्लेले वेळार स्त्रीले समागम करचे पुरुश धर्म म्हणटाचे आमी दोग जन दंपती म्हणले नंतर यो आमगेले धर्मूची जाल्यार म्हाका तुमी एक राजकुमारशी येवका म्हूण दिसता म्हूण कडेन जायत म्हूण म्हणटा जाल्यार तो सांगता पळय मिगेले शरीर आनी तुगेले शरिराक आभरण चंद वस्त्र घालच्याक मिगेले तुगेले अन्नाल बरी आसूची ऐश्वर्य ना न्हय हे पळय दुड्ड आशिल्ले जना लभ्य जावचे वस्तू म्हणटना मिगेले तपस म्हणलेले एक धन आसूचे मंगड कसलो दुड्ड ना कशें हांव साध्य करचें तुका सल्परे हांडिवच्या कडेन ती सांगता ईशोसी तपसा सर्वं समाहर्तुं तपोधन क्षणेन जीवलोके यद्वसु किंचन विद्यते हे महानुभावा तू तपोधन म्हूण तुचे सांगले तपस्सू म्हणलेले धन आसूचे म्हणटना तपस्यान तो ईशत्व पाविल जनाक ह्या प्रपंच आसूचे सर्व वस्तू एक क्षण भितर हाडोच्याक समर्थीक आसता न्हय त्या विशयी म्हाका गोतना म्हणना म्हणटना कडे तो सांगता बाई हांव तपोबलान तूं निमगेले पुराय एक क्षण भितर निर्माण करूं येता सृश्टी करूं येता जाल्यार हांव भारी कश्टारी अर्जन केलेले तपस्सा फल असल एक सुखापेक्षा खातीर हांव व्यय करचे वेळ म्हूण तशें मागीर खंयचें कार्य केल्यार मेगेल तपफल नाश जायना त्या कार्य हांव करिना शिवाय तपफल नाश जावचे तसले कार्य हांव करना न चापी धर्ममिच्छामि लोप्तुं ते कथंचन एवं तुमी यथा कामं संपादयितुमर्हसि म्हळ्यार तेदना ती सांगता पळय महर्षी मिगेले ಋತುಗಮನಾಚೆ ನೀ ಸ್ವಲ್ಪ ವೇಳು ಮಾತ್ರ ಬರಲ್ಲ म्हणटना म्हाका पुढ दुखून आशी कसं न्ही म्हूण म्हळ्यार वैभवोपेत सन्निवेशांत मात्र समागमाची इच्छा मिगेले तपस्याचे वस्त्र न्ही घालतना म्हाका समागम करूं मन येना तशी आनीक कसं म्हूण म्हळ्यार तुगेले तपफलाचे व्ययान ह्या प्रसिद्धत करका म्हण हांव म्हणा खंयची रितीर तुगेले तपस्यो तुगेले धर्म लोप जायना म्हूण दिसता त्या रितीर तूं ह्या प्रसिद्ध करूं येता म्हूण तेदना
ती तो सांगता काही जैत आव ऐश्वर्य संपादन करून हाडता ते दोळते तू व्रतानुष्ठान करून हांगा काल यापन करीन आत अगस्त्यो धनप्राप्ती करचे खातीर चमकला तो महाधनिको राय म्हणून प्रसिद्ध जल्लो श्रुतरवाण म्हणलेल्या राज्याक चमकलकय आ अगस्त्य आयलो म्हण कळलेलीची श्रुतरबाण राय कसं करता तागेले अमात्य म्हळ्यार तागेले मंत्रींक गेले वटो तो राजधानीले वता आनी थंय कोण महर्षी ते अगस्त्य आयल्यांची तांकां सर्व मर्याद ब्रह्मर्षींक खंयची मर्यादा दिवका पडला ते दिवन राजधानीक आपोवन हाडता आनी निमगिता तूं कसो खातीर हांगा येयलो तेन्ना अगस्त्य म्हणटकय म्हाका धना अपेक्षा जावकास म्हाका दोड्ड तुका कितले दिवचे जाता तितले मान दिल्यार पुरो जाल्यार म्हाका ऐश्वर्य दिवचे खातीर तूं जनाल वयर मस्त टॅक्स घालचे आनी तुगेले राज्यांक कसं अभिवृद्धी करता म्हण लेखला त्या पुरे राबोवचे त्या पुरे करूनच प्रजेक हिंस जेवचे नच म्हळ्यार ताजे अर्थ कसले म्हळ्यार रायाल एक आदाय म्हळ्यारच न्हय ते आदाया तो ते ताणें जना खातीर व्यय करता म्हूण कितले लेखला ताजे पेशी चड असल्या मान दिवका म्हूण कुडले अगस्त्याक तो कसो करता तागेले देशाचे आय व्यय लेख दाखयता आनी सांगता तूं हे पळय आनी तुका कितले जाय तितले धन काडी म्हूण कडेरी तो म्हणटकय अगस्त्य पळयता आय व्यय सरे समस एकल्याक आतां हांव ते आदायान तूं एक अंश घेतले म्हूण जाल्यार ते अंश सम करच्याक म्हळ्यार ते अंश पूर्ण करचे खातीर हांवें आतां टॅक्सांनी चड घेवका जाता तशें हागेले घेवचें नज म्हूण सांगून श्रुतरवाणाक सांगता की अशें जाला तुगेले आय व्यय समज म्हाका तुगेले दुड्ड नाका थंय देखून आनीक मस्त व्हड धनीक म्हणून प्रसिद्ध जाल्ले ब्रध्नश्व म्हणलेले एक रायाले वताचे ब्रध्नश्वाक कळ्ळें तो येयलो राजधानी महाद्वारांत ते अगस्त्याक सकल मर्यादेन आपोवन हाडले अर्घ्यपाद्य दिवन सत्कार केल्ले मागीर निमगेले कसा खातीर तुमी हांगा थंय आयलीचे तांणी श्रुतरवाणा कसो सांगिल्लें तेंचे सांगलें तेदना तांणी तांकांय तशी ताकाय ब्रध्नश्वाकाय तशी सांगली की अगस्त्यान कोणाकय बाद जायना नासली रिती तूं कितले दुड्ड दिव येता तितले मान म्हाका दिव येता कडे वापास देशाचे आयव्ययाचे बरयले कसले लॅक बरयले ल्हान अगस्त्याला दितके तूं पळय आनी तूं कितले जाय तितले दुड्ड काडी पळयले कय थंय तशीची आयव्यय सरी समजावन आसा खर्च्याकय चड आदाय ना तशी आतां हागे लागीं घेवचें नज म्हूण सांगून अगस्त्य थंय दुखून पुरुकूच सालपूत त्रसदस्यो चमकलीच कय तो इक्ष्वाक वंशाराय तो त्रसदस्यो अगस्त्य आयलो म्हण कळ्ळी कुडले तशी ताणें अर्घ्यपाद्य दिवन सत्कार करून कसो खातीर आयलो म्हूण आनी निमगेलें तेदना तो म्हळाल कय कसने अगस्त्य म्हळाल कय आव म्हळ्यार अगस्त्यान वतना तागेलो वटो ब्रध्नश्वय चमकला श्रुतरवाणय चमकला हें आमी त्याग जनय दुडवा खातीर तुगेले आयलीची खंयचेय प्राणीक बाद जायना अशी म्हळ्यार तुगेले देशाक कसले की कोणाकय तोंदरी जेवचे नज तशी रितीर आयव्यय पळोवन घेवन तुगेले चड आदाय असले म्हाका दुड्ड दिवका त्रसदस्यो आयव्यय लॅक तांकां पळय दाखयत की आनी कितली धन दिवका म्हूण तुमी सांगता तितले धन हांव दिता म्हूण पळयलें थंय तशीच आयव्यय सरे समस आय कितलें व्यय तितलें म्हणटना तागे लागीं चड दुड्ड ना म्हण जालें तागे लागीं दुड्ड घेवचें नाका म्हणून अगस्त्यान लेखलें की प्रती एक रायाल आयव्यय तशी आसतना हांव ऐश्वर्य पावची कशी हाका एक नमने जिज्ञास जाली कळ्ळें कडेरी तीनय रायय एकले तोंड पळयताची मागीर तांकां कळ्ळें तांणी म्हणलें की हांगाची अगस्त्य महर्षी हांगाची ಸ್ವಲ್ಪ दूर इल्वल म्हणलेलें दानव आसा तागे लागीं आमगेले पुराय जनाले आसूचे पशी चड आमगेले पुराय रायाले आसूचे पशी चड धन संपत तागेले आसा आमी पुराय थंय वचा कळ्ळें इल्वला लागीं दुड्ड निमगूत लायक म्हूण अगस्त्याकय दिसलें तीन रायाल वटो अगस्त्य इल्वलाल राजधानीक आयलीच ते तीन राय आनी महर्षी अगस्त्य राजधानीक आयिल्ल्यांची एतरसाची म्हूण म्हणलेले विशय कळ्ळे की तो इल्वलो तागेल्या मत्यांक पुरे घेवन राजधानी घडीले चमकलके हांकां स्वागत केल्लें आनी अरमने आपोवन हाडून तांकां अर्घ्यपाद्य दिवन सत्कार केले हांगा कसो जाल्लें वातापी बोकड जाल्लो ते बोकड जाल्ले वातापी कातर न्हू इल्वल तागेले रांदय केल्ले आनी अगस्त्या भोजना सिद्ध केलें जाल्यार
भोजनाचे रहस्य रायांक पुरे ಗೊತ್ತशिಲ್ಲ अशें करतयो म्हूण जाल्यार तांणी लेखनिके अगस्त्याक आनी आमकांय इल्वलो विंगड ब्राह्मणाला वरीची दीश मारो प्रयत्न करता इत्या म्हळ्यार तांणी राय पळय ताका ब्राह्मण द्वेशी तो कडेन री आतां इल्वलाल प्रयत्न तांकां कळ्ळे तांकां एक नमने तेजो बी हिंजलीच की आनी आमगेले मरण लागेले सई म्हूण सांगून कडेन तांगेले तोंड पळोवनूची अगस्त्याक कळ्ळी की हानी दुख्ख आसाची म्हूण कसा खातीर म्हूण तांकां दिव्य दृश्टी न्हय तांतो कळ्ळी की तांकां कसो न्ही म्हूण म्हळ्यार आक्का हांकां हे एक अभ्यास आसा बाबावांक तांगेले पुरे विशय कळ्ळे अगस्त्याक तांणी म्हणलें की तुमी 3 रायांनी भिवचे नाका कळ्ळें तो वाता पिले सगळेची ते रांदपा वेकळो खावन मागीर कसं कोरका म्हूण करता कसले भिव नकाची म्हूण हांगा इल्वलो केन्नाय करची बरीची ते रांदप काडटा आनी भारी एक प्रितीरी हस्ताची बैसून वडतना अगस्त्य सांगताच की ब्राह्मण तांणी राय सुरवे हांव जेवचें मागीर तांकां वडचें कडेन तो वडतरस होकाल करतरस तो वडतरस होकाल करतरस रायांक त्याग जनाक वर्णन अशी जेवलोची कळ्ळें कडेन री जेवण जाल्लें आनी इल्वलान यथापूर्वक वातापे अत्र आगच्छ म्हूण सांगून बडावन आपत न्हू ताणें आपोका जाल्यार तागेले ते अत्र आगच्छ म्हूण जावका जाल्यार अगस्त्यान पट्टार हात धरून वातापे जीर्णो भव म्हणली की जीर्ण जावन वच जाल्वे कितले वेळ जाल्यार अगस्त्याल पोट भेतून वातापी भायर येनी वापस यो आपयतरस वातापे अत्र आगच्छ अगस्त्य कुडले आसलीच की आनी म्हणलें की इल्वला वातापीन कशें येवचें ताका जीर्ण करून जाल्ली न्हय म्हूण अयो म्हगेलो भाव जीर्ण जावन गेल्लो वे ताका एक नमने भ्रांती जाल्ली मना दुखले भंय जाल्ले कसो करचें म्हूण कळ्ळी तो रडू जाल्लो मागीर ते रशिले अगस्त्य ऋषीलागी हात जोडसून राबलो की आनी म्हणलें की तूं कसो खातीर हांगा येयलो म्हूण अगस्त्य म्हणाल की तुगेल्या कसं सकडी माया विद्येस पळय ते पुरे म्हाका गोतस कळ्ळें आनी तुगेल्या पावर ऐश्वर्यस म्हणूय म्हाका गोतस म्हाका हे राया लागीं पुरे ऐश्वर्य प्राप्ती खातीर हांव चमकलो तांगेले म्हाका दिवची तितलें ऐश्वर्य ना आशिल्लें तुगेल्याक आसूचें ऐश्वर्य तेवय कशी तुगेले प्रजा वर्गांक कसले तोंदरे जायना नाशी तुगेले यया पशी चड आय आस म्हूण जाल्यार तुगे लागीं आस जाल्यार म्हाका दी तूं म्हूण कडेन इल्वल म्हणाल की जायत हांव तू कसं जाय म्हूण तूं सांगला रे कशी तेवय तो परीक्षा करता अगस्त्याक हांव म्हगेलें मन हांव लेखतरस तुका कसले दिवं का म्हूण हांव लेखील पुरे तूं लिस्ट करून सांगली म्हूण जाल्यार तूं निमगेलें दिता म्हूण कळ्ळें उडले योग बल आशिल्लें तांकां अगस्त्या नांव तांकां महर्शी न्हय वेतांनी ते राक्षसाल मना कसं आसा म्हूण सांगून आलोचना केली आनी म्हणलें की तुगेले मनान तो हे 3 रायांकय 10,000 गय्यो मागीर 10,000 भांगरा वरह दिवका म्हूण सांगून तुगेले मनान तो नमे आनी तांकां दिल्लेले पशी डब्बल म्हाका दिवका ताजे वटू एक भांगरा रतू आनी भारी एक ये कसले बेगार धांवचे 2 घोडो म्हाका दिवका म्हूण तूं लेखला नमे सम नमे आतां तुगेले मनान तो म्हाका गोतस तूं भांगरा रतू दिता म्हणून तूं समाची तुगेले मनान तूं खचित करून घे भांगरा रतू की नाही म्हूण सांगून इता म्हळ्यार तुगेलें मन रथ दिवका भांगरा दिवका की नाका म्हणलें लेख द्वंद्वार आसत समा तूंची आलोचना कर कसं म्हणून कळ्ळें रे कुडले सेवकांक पेटयत खंय तो थंय एक रथ करू दवरलेलो पळय तो रथ भांगराचे वैकी न्हय म्हणून पळोवन घेयाची कडेन सेवक वचून पळयताच की वय तो भांगरान केला म्हूण सांगून कळ्ळें रे इल्वलाक भारी बेजार जालें खंय भांगरा रथ दिवका जाल्वे हक्का म्हूण इतली सकट दित म्हणलें क्लात भांगरा रथ दिवका जाल्वे जाल्यार रे दित म्हूण लेखील दिवका न्हय अन्यथा करूं जेतवे ना न्हय तशें केलें म्हूण जाल्यार रे वातापी जीर्ण केल्लो म्हाका कसलें करत म्हूण म्हणलें भंय कळ्ळें कडेन रे रथ भांगराचो ताका दिवच्या मन नानातले रे दिले की ताणें विराम आनी सुराम म्हळ्यार 2 घोडे घालून आनी रायांक कितले सकट दिला ताजे पशी डबल पुरे रथांत भोरून
अगस्त्याला आश्रमा पेटोवन दिले जलबे. श्रुतरवाण भ्रद्नश्व त्रसदस्यो त्यांनी अगस्त्या अनुमती घेवन तांकां दिल्लेले भांगर आनी गायो घेवन तांगेले राजधानी चमकली जलबे. हांगा अगस्त्याक तांगेले लोपामुद्रेन कसल आश केलेले पळय तसल चुकोवप भोगाचे सर्व सामग्री घेवचे जाले. कडेरी लोपामुद्रे तितले घेवन येयले बामणां पळोवन खुशी जलकी म्हळिलकी आनी तुमकां जाय जाल्ले पुत्ररत्न मिगेल निमती पावितम. कडेरी त्यांनी सांगता की तुगेले विशयान तूं म्हाका बारी संतोश जाल्यार चेडूंक पावची विशयांत मिगेल मना एक विचार आसा तें हांव तुका सांगता जैतवे. तुका 1000 चेडूं जावचे योग आसा. जावो ते 1000 चेडूवाल बलाचे 100 चेडूवाल योग आसा. तुका 100 नाका म्हूण जाल्यार 100 चेडूवाल बल आसूचे 10 चेडूं जाताचे. जावो 10 चेडूं नाका म्हूण जाल्यार ते 1000 चेडूं हांव दिता म्हणलें पळय तितलेय बलान तूं ताजी पशी चड बल आसूचो एक पुत्र जाता. म्हळ्यार तुका 1000 चेडूं जाय की 100 चेडूं जाय की 10 चेडूं जाय की 1 चेडूं जावका म्हूण सांगता तुवेच. 1000 चेडूंक कितली बल आसा पळय तितली 100 चेडूंकय आसता. 100 ते 1000 चेडूंक कितली बल आसा पळय ते 10 चेडूंकय आसता. शिवाय 1000 चेडूंक कितली बलिश्ट आसता पळय तितली बल एक चेडाकय आसता. तुका खंयची कितली चेडूं जाय 1 की 10 की 100 की 1000 तें तूं सांगता. तेदन ती सांगता की म्हाका 1000 चेडूं नाका. म्हाका बलिश्ट जावन आशिल्ली एकलो तपोधन तेवय ती सरसायत पळता तूं तपोधनिश्ट जालो लेख तपस्वी जालो लेख जाल्लो सा पुरो म्हूण कळ्ळें. आनी ती सांगता अविद्यावंत एको ही बहुभिः श्रेयान विद्वान साधु असाधुभिः. अविद्यावंत जावन आशिल्ले असाधू जावन आशिल्ले मस्त चेडूं पशी एक योग्य चेडा पावचेची भारी श्रेयाचे म्हूण कळ्ळें. कडेरी लोपामुद्रेन सांगिल्लें एक उतर अगस्त्य तथास्तु म्हणली की मागीर गर्भाधान केलें की मागीर तांणी हांगा गर्भिणी बायल त्या वेळार तपश्चरणे खातीर अरण्या चमकलीची. हांगा गर्भान तुले भ्रूण आसनवे 7 वर्ष वांतला काय हें वाडला 7 वर्ष कोणेय 9 म्हयन्यान तूं बाळान तेजे वयता ही 7 वर्ष जाल्यार बाळान जायन 7 वर्ष जात तरी कळ्ळें. एक धडस्यू म्हळें एक चेल्ल्या चेडूं जालें जन्मा येतनाची ते वेदाध्ययन केल्ल्या वरीची कळ्ळें. तेशी चेडूं वेदाध्ययन केल्लेले वरी बारीची एक तेजोपुंज जावन दिसतशिल्ली आनी ते बलिश्ट जावन नाशिल्लो चेडूं नव्हतो. 1000 चेडूं आलबल ताका एकल्याक आयला न्हय तो सान आसतनाची व्हड समीद म्हळ्यार यज्ञ घालता पळय विंगड रुखाचे रकडा कड्डी बड्डी सकडी ते व्हड भर करून माथ्यार दवरून घेवन एकलो हो म्हूण हाडतशिल्ली कळ्ळें. आश्रमाक तशें जावन ताका पुरे जनान इद्मवाह म्हूण इद्मा म्हळ्यार समिदी कळ्ळें. तशी इद्मवाह म्हूण म्हणलें एक नांवान आपोवचें सुरू केलें की इद्मानाम भारमाजहरे इद्मवाह ततो अभवत कळ्ळें. ती इद्मानाम भारमाजहरे ते इद्म म्हळ्यार समिधे हाका घालचे यज्ञाक ते पूर ताजी भार एकलो हो नाडतले देखून ताका इद्मवाह म्हळें नांव आयलें. कडेरी अगस्त्याक बारी संतोश केलो की कळ्ळें. तशी अगस्त्यान तांगेल पुर्वजांक सद्गती येवची तशी केल्ले म्हणून म्हणलेली काणी लोमश महर्षी युधिष्ठिराक सांगताची. तशी अगस्त्यान वास जालेलो आश्रम हे हाका अगस्त्य आश्रम म्हणून म्हणचे कळ्ळें. मागीर तो वातापी म्हूण म्हळ्यार प्रहलादाल वंशाचो ताका मारलेलो अगस्त्याल हे आश्रम कितली छंद आसा पळय. देव गंधर्वपुरी हांगा वास करून आसाची न्हंय गंगा न्हंय व्हळतर आसा कळ्ळें. आनी निचावन हे न्हंय रुद्राल माथ्यार दुखून कैलास पर्वतांत आशिल्ले रुद्राल माथ्यार दुखून देंवन येयली. आतां समुद्र तीराक वच्चे पयशी फुडें कळ्ळें हिमवत पर्वत अशें दक्षिण भागा आसूचे सर्व देशांत होळ न्हू कडेर म्हणटना हांगा वचून पावता समुद्राक. तशी तुमी अंतपुरे स्नान करून कर्काशील सर्व कार्य विद्युक्त जावन करायचे म्हणून तांणी तीर्था स्नान केलें की गंगाचे. मागीर तांगेले नित्यकर्म सकड कोरून चमकलीची. मागीर
मुखार दिसचे आश्रम ಮತ್ತು रस मुखारी मुखार दिसचे आश्रमा विषयू लोमश महर्षी सांगता की पळी दिसतेरा आणि वच्चे आश्रमास पळा आम्ही भृगुतीर्थ ओ ते दुरांत दिसत बळते त्या भृगुतीर्थ 3 लोकांत भारी फेमस कळबे भारी प्रसिद्ध ते भृगुतीर्थांतूची भृगुवंशाचे परशुरामू स्नान करून ताणे रामाल ओटू म्हळ्यार दशरथ रामाल ओटू युद्ध करून तागेले तेजस पुरे कळून घेवचे आसा वैष्णव धनुस दशरथ रामा दिवचे आसा तेदन तागेले तेजस पुरे वता पळय ह्या भृगुतीर्थान तो स्नान केलेले दिकुनूची ताका वापस ते तेजस पुरे आयिल्ले तेश्चावन तुगेल भावंडांक द्रौपदीक घेवन ह्या भृगुतीर्थान तो स्नान करी तुगेल कस तेजस त्या दुर्योधनान अपहरण केला पळय पुरे तुका मेळटा कळ्ळें आनीक कसो कसो दशरथ रामा लोट युद्ध करतना परशुरामाले अंगांतूल शक्ती पुरे ह्रास गेलेले म्हणटाच ते शक्ती ताका ह्या भृगुतीर्थान तो स्नान करतना वापस येईल की तशीची तुमगेले कळून घेतील तेजस कळून घेतील शक्ती पुराय तुम्ही वापस पावताची म्हूण म्हणटना लोमशान सांगल्या बरी द्रौपदी भावंडांगेल वटू त्या भृगुतीर्थान तो स्नान केले की देवतींक पित्रांक पुरे पूजन अर्चन केल्ले तर्पण दिल्ले म्हूण तशी एक लोमशान सांगिल्ले वरीची एकल्या पशी एकले त्या भृगुतीर्थान स्नान करून वैरेल कुडले तेजस्वी जल्लींचके आनीक कसं म्हण ताण म्हळेलें न्हय तुम्ही शक्ती तुम्ही पावताचे म्हण तागेले मनान तूं येवच्या शुरजल की आनी कोण आमगेले दरा येवन राबोवची धृतराष्ट्राल चेडून जावं कोणूय जावं कळ्ळें आमी तांगेले दरा जय पावचे खंडीत म्हूण तेदना तो म्हणली की कसं न्ही मागीर परशुरामाला न्ही दशरथ रामाला विशय सांगिल्लो तें आयकूंक म्हूण दिसलें ताका तो सांगते परशुराम आनी दशरथ राम कसं कथर युद्ध केल्लें आनी तूं म्हणलें परशुरामाल पराक्रम दशरथ रामान अपहरण केलेलें मागीर भृगुतीर्था स्नान केल्ले कुडलें परशुरामा ते शक्ती पराक्रम तेज पुरे वापस मेळ्ळो म्हूण हे विशय म्हाका विवर जावन सांगता बाय म्हूण जायत सांगता रावणाल संवारा खातीर महाविष्णू दशरथाल पूत राम जावन पृथ्वींत अवतार केलेली हे विशय तुका गोतच रामान जाल्ली नंतर आवय अयोध्येक पंचमकला रामाक पळयला कळ्ळें दशरथ राम म्हणचे ताका दाशरथी म्हणचे तो महापराक्रमी गुणवंतू लोकप्रसिद्ध जालो हांगा रचिक वंशाचो जमदग्नीले पूत जावन रेणुका मातेलांतू जन्म आयलो परशुराम हांगा रामाले पुरे प्रशंसे खंय पळयल्यार थंय रामा प्रशंसा करतना पळया हे रामा कितली पराक्रमस म्हूण पळया म्हूण सांगून तो राम क्षत्रिय वंशात न्हय हागेल्या क्षत्रिय वंशाच्या वटू युद्ध केलेले एक महाधनुस आशिल्लें तेंचे धनुस घेवन अयोध्याभिमुख जावन चमकलो कळ्ळें हांगा निजावन रामायणांतू सीता कल्याण जावन येतना वाटेरी परशुरामान मेळचे म्हूण आसा जाल्यार हांगा लोमश महाभारतांतू कशी ह्या विशयी लोमश महर्षी सांगताच म्हळ्यार रामाक दशरथ रामाक भार्गव राम म्हळ्यार भृगुवंशाचो जमदग्नील पूत परशुराम आमी गेले राज्य गडी दांटून येतरस म्हूण कळ्ळी कुडले तो राम तागेले गोड घेवन वचून रथ घेवन वचून ताका स्वागत कोरून कळ्ळें अरमने घेवन येता परशुरामाक दशरथान सांगचे ते वचून हाडी म्हूण आतां अरमने घेवन येवचे पयशे फुडले विशय ह्यो युद्ध जालो थंय परशुराम येवन पावता राम हांगा धनुस घेवन येयला कळ्ळें इत्याक म्हळ्यार रायांनी खंय वतना एक धनुस बाण धरून वच्चे आसा काय तो परशुरामा बेट्टू येतना धनुस घेवन येयले न्ही जाल्यार परशुराम ताका सांगता तुगेले त्या धनुस्या कितली बलस म्हूण म्हाका पळोवका पळया बाणप्रयोग करी त्या वेळार राम सांगता की बारी चंद कोरनूची पळय तूं म्हाका हें निंदन केल्या वरी जाल तुगेले कोदंडान तूं कितली बल आसा म्हूण पळयल्यार म्हाका निंदन केल्या वरी ये तूं म्हाका निंदन कोरनाका तुका समनय तें तूं विजय श्रेश्ठ तूं आनी एक कसं म्हूण म्हळ्यार क्षत्रिय जावन जन्म आयला हांव म्हगेलो स्वधर्म सोडून क्षत्रिय धर्म जावच्या तयार ना आतां तूं युद्ध करूं का म्हूण म्हणल्यार हांव करनाशिल्लो जाल्यार हांव क्षत्रिय धर्म जाता तशें जावन पळय म्हाका ब्राह्मणाल विरुद्ध युद्ध करता म्हणना तूं ब्राह्मण सांगून तशी हांव म्हगेल भुजबल पराक्रमा विशय कसले जंब कोचिना म्हाका अन्नान सांगिल्लें तुका स्वागत करून हाडी म्हूण तुजे म्हाका कसले कुत्सीत उतरान हंगण करता आसा तेदना परशुराम म्हणाल की पुरपुरो उरलो नुका कळ्ळें तुका मस्त पराक्रमस म्हूण कडेन हांव आयकून आयलो बद आसमें म्हूण म्हाका पळोवका जैत आतां नाका तूं तुगेल बाणान म्हाका मेगेल वयर बिल्ल सोडना पडणे जाल्यार मेगेल बाण आसा पळय हें मेगेल बिल्ल आसा न्हय हें उबार न्हू दरी आनी ताका शिंजिनी धरून तांडी पळया तुका जातवें म्हूण
कडे परशुरामान तशें सांगलें रामा ಸ್ವಲ್ಪ कोप होईल की ताणें कसं केलें तागेले हात मुखार करून भार्गवरामाला हाता आसूचे ताणें पळय सर्व रायांक दिश मारलेलो गोरो धनुस तो काडलो काही एक निमिष भितर ही शिंजिनी बांदून सोडली की आणि भार्गवरामाला एद्राक कळची रब्बून त्या शिंजिनी तांडून ठेंकार केले की ते ठेंकार कशे तशें म्हळ्यार गुडगुड येता की म्हणले कोका तशें आशिल्लें सर्व प्राणी भिवन धांवलींच की रामान ते धनुसाक शिंजिनी घालून टेंकार करतना तेदना म्हणलें की ताणें पळय भार्गवरामा तूं सांगल्या वरी तुगेले धनुसाक शिंजिनी तांडून धनुष टेंकार करून गेल्ले आनी कसो करता सांग तेदना जमदग्नी कसं करता तागेले बतळेक कोणी एक अस्त्र काण दिता आनी म्हणटा हें दिव्यास्त्र धनुसान तूं प्रयोग करी आक्को पयलीं तूं सांगेल हांव आयकल न्हय जेल न्हय तुगेलें अपास्य उतरय हांव आयकलो सोडलें तुका दुरहंकार नाका तुगेले पितामह रचिकाल अनुग्रहान न्हय तूं क्षत्रियां पशी चड तेजस पाविलो हेंच्या कारणान म्हाका अपहास्य करता हांव कोण म्हूण तुका गोत ना हांव कोण म्हगेलें निज स्वरूप कसलें तुका गोत ना कळ्ळें तुगेले चक्षुशान म्हळ्यार तुगेली हें बाईची बाह्य दृश्टी आसना म्हाजीन तुका पळोवचें जायना गे तुका दिव्य दृश्टी दिता म्हणून म्हगेलें निज रूप पळय म्हूण सांगून कडेन पळयत खंय तो परशुराम रामाल शरिरांत 12 आदित्य 8 वसु 11 रुद्र साध्य 7 मरुत पितृदेवते हुताशन म्हळ्यार अग्नी नक्षत्राणि ग्रहास्तता नक्षत्र ग्रह गंधर्वा राक्षसा यक्षा नद्यः तीर्थानि यानि च गंधर्वकै राक्षसकै यक्षकै मस्त न्हंयुकै तीर्थक्षेत्रकै मागीर ऋषी मनी वालकिल्य तशी पुराय देवर्षी सकड जन तितले मात्र समुद्र गिरी दुर्ग पर्वत वेद यज्ञ जावचे मागीर धनुर्वेद मोडाचे एक समूहाची पावसेवचे मिंच मारचे सक्कडी पळयता समस्त प्रपंच हे दशरथ रामाले शरिरांतो दशरथील शरिरांतो या परशुराम भार्गवराम पळयत न्हय कडेरी राम कसं करता भार्गवरामान दिल्लेले बाणय धनुसा प्रयोग केले ताणें प्रयोग करून देतना सगळी प्रपंचांत सिडील मारलेले शब्द येईल की उल्की पडली की धुळाच पावस येईल की उज्जू येवच्या शुर्जल की धराकर पावस येवच्या शुर्जल की बिरुगाळ येईल की भूकंप जल की कडेरी भार्गवरामाक हे पुरे पळयले कुळ्ळे एक पंत मूर्छे येयले ताका मूर्छे आयली कुळ्ळे तागेले तेजसू रामाला आंगान तेवन पावलो म्हूण कळ्ळें आ मूर्छे दुखून उठायले न्हय भार्गवराम पळयता येद्रा ताका महाविष्णू राबल्या बरें दिसता दीर्घदंड नमस्कार घालता मागीर रामाना ताका सांगचें म्हूण आसा महाभारतांत वस महेंद्र पर्वता वचून थंय तपस्या कर तूं कळवून घेतलें पळय ती शक्ती पुरी तूं वापस पावतय थंयची तपस्या कोरका म्हूण थंय कितले की काळ थंय ताका एक नमने लज्जी हांव देवाक म्हळ्यार रामा परिक्षा केली न्हय म्हूण सांगून 1 वर्सा नंतर तागेले पितृदेवते भार्गवरामा लेगी म्हळ्यार परशुरामाल पितृदेवते परशुरामाला आयलीच खंय पळयली खंय तो बारी निर्विण्ण जाला दुःखित जाला तागेला सांगले गे पळय नवै सम्यक इदं पुत्र विष्णुमासाद्य वैकृतम तुका तो महाविष्णू म्हूण म्हणलेलेची तुका मना वचनी तागेले विशयान तूं सम करनी कळ्ळें त्रिलोका पूजन करचें तसलो महाविष्णू तो ताका तूं हांगसिले तुगेलें हें वर्तन समजयन तागेलें तशें न्हू तूं वस आत्ताची वधूसरा म्हणलें एक न्हंय आसा ते न्हंयेंत कितली तीर्थ आसा ते तीर्थांत पुरे स्नान करी तशें जाल्यार तूं फुडली बरी तेजोवंतू जाता आनी दिप्तोद म्हूण म्हणलेलें नांव ते पुण्यतीर्थाक आसा वस थंय तेच तीर्था दिप्तोद तीर्था लागींची तुगेले पितामह भृगु महर्षी थंय उत्तमोत्तम तपस्या करून सिद्धी पाविलो जाल्यार भार्गवराम सीदा दिप्तोद भृगु तीर्थाले चमकलो थंय त्या तीर्थांत स्नान केल्लें तागेले फुडलो तेजस आयलो म्हूण सांगून आतां कळ्ळें न्हू तुका दशरथ रामाल आनी भार्गवरामाल विशय म्हूण सांगून लोमश महर्षी धर्मरायाला म्हळेलीची मागीर तो सांगता धर्मराय इतलें मान न्ही म्हाका अगस्त्य मुनीन आनी कसं काम केलां म्हूण सांगता म्हाका ते अगस्त्याल विशय मस्त आयकुका म्हूण आश जाता लोमश महर्षी अगस्त्याल विशय कसलो सांगताची म्हळ्यार आमी पायचे दिसा पळया कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावात्
करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.